मालेगावमध्ये 3 वर्षीय चिमुरडीवर झालेल्या अत्याचार आणि हत्येप्रकरणी नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होतोय। मालेगाव कॅम्प रोड परिसरात संतप्त नागरिकांनी रास्ता रोको करत जोरदार घोषणाबाजी केली। आरोपीला आज कोर्टात हजर करण्यात आले, मात्र न्यायालयाच्या आवारात आणि कोर्टाबाहेर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। त्यांनी आरोपीला घेऊन येणारा रस्ता अडवला। संतप्त महिलांनी आरोपीला त्यांच्या ताब्यात देण्याची मागणी केली। परिस्थिती हाताळण्यासाठी पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी सौम्य लाठीचार्ज केला। 5 दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर आरोपीला कोर्टात हजर केले असताना हा गोंधळ उडाला। सध्या कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आरोपीला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोर्टात सादर केला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे। गावात उसळलेला संताप, नागरिकांचा प्रशासनावरील ढासळलेला विश्वास आणि महिला आयोगासह राजकीय नेतृत्वांचं प्रकर्षाने जाणवणारं मौन, या सर्व गोष्टी राज्य व्यवस्थेतील भीषण पोकळी अधोरेखित करतात। ही घटना केवळ एका मुलीची शोकांतिका नाही, तर मुलींच्या सुरक्षेबाबत आपण किती असुरक्षित टप्प्यावर उभे आहोत याचा कठोर वास्तव आहे। या प्रकरणात महिला आयोगाची भूमिका अधिकच चर्चेचा विषय ठरते। 17 तारखेला आयोगाने आपल्या एक्स खात्यावर एक संक्षिप्त प्रेस नोट शेअर केली, ज्यात घटनेची दखल घेतल्याचा औपचारिक उल्लेख होता। मात्र या एका पोस्ट पलीकडे आयोगाकडून कोणतीही ठोस हालचाल दिसली नाही। ना घटनास्थळी भेट, ना पत्रकार परिषद, ना पीडित कुटुंबाशी प्रत्यक्ष संपर्क। अशा गंभीर आणि राज्याला हादरवून टाकणाऱ्या प्रकरणात महिला आयोगाचा हा मर्यादित आणि औपचारिक प्रतिसाद लोकांच्या नाराजीचे आणि शंका निर्माण करणाऱ्या शांततेचा कारण बनलाय। महिला आयोगाचा उद्देशच महिलांचे हक्क, संरक्षण आणि तातडीची दखल घेणं असताना या प्रकरणातील त्यांचे मौन आणि प्रत्यक्ष कृतीचा अभाव हा प्रशासनातील संवेदनशीलतेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित करतो।